हाय, मी सपना डेली ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर इथे सकाळ सकाळ खूप भूक लागली होती म्हणून आधी नाश्ता करून घेतला आणि कपड्यांच्या घड्या घालत होते. तोपर्यंत अमेझॉनवरून माझं एक पार्सल आलं ज्याच्यामध्ये मी साडी मागवली. मग काही क्षणभरही न थांबता पटकन मी अनबॉक्सिंग करून बघितलं आणि खरंच कलर तर मला खूप छान आवडलाच होता. एकदम म्हणजे डोळ्यातच भरला होता, कारण जसा फोटोमध्ये दाखवला होता सेम तसाच कलर आला होता. आणि आता उघडून बघितलीच आहे तर म्हटलं चला पटकन नेसून पण बघूयात म्हणून पटकन नेसून बघितली आणि पटकन मला नेसताही आली. एकदम कम्फर्टेबल वाटत होतं मला. इझी टू वेअर आहे. मी खूप ह्याच्यामध्ये फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. मग नंतर आता अशीच शायनिंग मारत मारत होते. पटकन मग माझं पोटाने आवाज दिला, चल आता भूक लागली. मग मी म्हटलं चल सपना आता आवाज झाले ना खरे. मग मी गेले किचनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा कणिक मळली, एका साईडला ठेवून दिली आणि मी बटाट्याची भाजी चपाती करणार होते. सो बटाटे कापायला घेतले. पहिल्यांदा 2 बटाटे घेतले, ते सोलले, ते कापले तर एकदम आतमध्ये सगळे ना काळे काळेच होते आणि एक नाही तर दोन्ही बटाटे काळेच निघाले. मग ते दोन्ही पण मी एका साईडला ठेवून परत दुसरे बटाटे घेतले आणि दुसरे बटाटे सोलताना माझ्या डोक्यात हाच विचार येत होता, आता हे जर बटाटे काळे निघाले तर मग पूर्ण बटाटेच आज संपूनच जाते. पण नशिबाने दुसरे 2 बटाटे होते ते चांगले निघाले आणि मग बटाटे पटपट कापून एका साईडला एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात टाकून ठेवले. नंतर मग माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, त्यामुळे पुढचा व्हिडिओच मला बनवता आला नाही. मग शेवटी चपाती, ही जी छोटीशी चपाती होती तिचा व्हिडिओ केला. मग बटाट्याची भाजी पण इकडे तयार होती. जास्त काही नाही, एक लसणीची फोडणी द्यायची आणि तिखट मीठ टाकायचं, मस्तच होऊन जाते भाजी. मग इकडं पोट ताटाची वाट बघत होतं. मग पटकन ताट वाढून घेतलं आणि दुपारचं जेवण करून घेतलं.